नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज बघू शकता आपण चालवलेली. इतिहास झाला, भूगोल झाला. आज बघू शकता आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटी कव्हर करणार आहोत, नागरिकशास्त्र. त्यात पण आपण मेन्सचं PYQ करत आहोत. त्यामुळे आजचा पेपर जो ASOचा 2022चा मेन्स आहे, त्यात ASO 2022च्या मेन्स त्यात पॉलिटीचे बघू शकता 55 प्रश्नाच्या आसपास आहेत. त्याच्यानंतर STI मेन्स 2021चा तिथे 10 प्रश्न असतील आणि PSI मेन्स 2021 तिथं 10 प्रश्न असतील. असे मिळून बघू शकता 75 म्हणजे 75च्या आसपास आपण प्रश्न या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. आणि हे भरपूर महत्त्वाचे प्रश्न आहेत, कारण या 75 प्रश्नांमध्ये ऑलमोस्ट जर M लक्ष्मीकांतमधनं तुम्ही कव्हर करत असाल इंडियन पॉलिटी, तर ऑलमोस्ट बघू शकता 30 ते 40% सिलेबस उडून जातो या 75 प्रश्नांमध्ये. कारण आयोगाने प्रत्येक पॅटर्नच वेगळा केला की प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी टॉपिकवर हे प्रश्न विचारत गेलेत. तर एक करून ॲनालिसिस करू, कारण ह्याच ॲनालिसिसवर बेस्डवर बघू शकता की येणारी गट ब पूर्व परीक्षा असेल, तसेच गट क पूर्व परीक्षा असेल, त्यात हे 100% कामाला येणार, मी शुअरिटी सांगतो. येस, चला आता सुरू करूया पॉलिटी. जास्त प्रश्न आहे, आपण स्पीडमध्ये घेण्याचा प्रयत्न करू, कारण कमी वेळेत जास्त प्रश्न आपला टार्गेट सुरुवातीपासून राहिलेला आहे. मग त्याच संदर्भात आपण चला सुरू करूया. 73व्या घटनादुरुस्तीच्या कायद्यानुसार राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वातील खालीलपैकी कोणत्याही अनुच्छेदातील तत्वांची अंमलबजावणी करण्यात आली आहे? म्हणजे 73वी घटनादुरुस्ती, अनुच्छेद 39, अनुच्छेद 40, अनुच्छेद 42, अनुच्छेद 43. तर लक्षात ठेवा, जे पंचायत राज आहे, डेव्हलपमेंट ऑफ पंचायत राज, जे आर्टिकल 40 म्हणजे कलम 40 मध्ये, अनुच्छेद 40 मध्ये 73व्या घटनादुरुस्तीद्वारे बघू शकता हे जीच अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत म्हणून देखील आहे. चला नेक्स्ट. भारत हे निरपेक्ष राज्य राहील याची हमी कितव्या घटनादुरुस्तीने देण्यात आली? 40, 42वी, 23वी या 44वी. आणि भरपूर सेट आहे, लक्षात ठेवा. 42वी घटनादुरुस्ती 1976. त्यात अंतर्गत प्रस्तावनामध्ये पण 3 शब्द ऍड करण्यात आले. त्यात धर्मनिरपेक्षता एक होता, आणि त्यानुसारच बघू शकता भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य राहील 42व्या घटनादुरुस्तीद्वारेच बघू शकता देण्यात आलं. नेक्स्ट. कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केली? 1946, 1945, 1940, 1939. हा भरपूर महत्वाचा प्रश्न आहे. येस, की प्रथमच म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॉर द फर्स्ट टाइम. डिमांड फॉर फ्रेमिंग कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. लक्षात ठेवा की क्रिप्स मिशन येण्याच्या पूर्वी देखील हे होता. कुठंतरी वर्ल्ड वॉर 2 चालू होता, आणि त्याच वर्ल्ड वॉर 2च्या बघू शकता आसपास हे घटना झालेली 1940च्या आसपास. येस, ब्रिटिश सरकारने प्रथमच. नाही तर काही लोक 1946 मार्क करून टाकतात. 46ला डिरेक्टली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनलेली ऑलरेडी. फर्स्ट टाइम जे ब्रिटिश लोकांनी डिमांड एक्सेप्ट केली 1940ला. लक्षात ठेवा. नेक्स्ट. खालीलपैकी कोणते विषय 42व्या घटनादुरुस्तीद्वारे 1976 मध्ये राज्य सूचीमधून समवर्ती सूचीमध्ये करण्यात आली? म्हणजे स्टेट लिस्ट पासून कॉन्करंट लिस्टमध्ये कुठली गोष्टी टाकण्यात आल्यात? वीज, शिक्षण, वजन व मापे, विवाह आणि घटस्फोट. डिव्होर्स तर नाही टाकण्यात आलं. शिक्षण टाकण्यात आलं. येस, म्हणून आपण बघू शकता शिक्षण बघू शकता स्टेट बोर्ड पण आहे, NCERT पण आहे, म्हणजे कॉन्करंट लिस्टमध्ये टाकण्यात आला. वजन व मापे. येस, ब आणि क. वीज नाहीये. ब आणि क आहे का ऑप्शन कुठे? येस, ऑप्शन क्रमांक 2 विल बी द राईट आन्सर. लक्षात ठेवा, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. असेच प्रश्न कुठेतरी आपल्याला बघायला भेटतात. चला नेक्स्ट. राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टांमध्ये भारतातील घटक राज्यांची नावे व त्यांची भौगोलिक विस्तार याबाबतची तरतूद केली आहे? पहिले, चौथे, 5वे, 7वे. तर लक्षात ठेवा, शेड्यूल जे आहे, शेड्यूल 1 मध्येच युनियन आणि टेरिटरी असं डिफाईन्ड आहे, म्हणून पहिल्या ह्याच्यामध्येच आहे. पॉलिटी, ते पण ASO मेन्सचा पेपर. पॉलिटी कुठेतरी बघू शकता बेसिक्स टू मॉडरेट टू डिफिकल्ट अशा लेवलला आपल्याला दिसतो. म्हणून ओव्हरऑल जर पेपर बघितला तर इझीच असतो ॲक्च्युली. ह्या सगळ्या मेन, जसंच STI मध्ये इकॉनॉमिक्स जास्त विचारतात, आणि ते बेसिक इकॉनॉमिक्स विचारतात. बेसिक इकॉनॉमिक्सवर भर असतो. थोडाफार स्टॅटिक डेटा असतो, मग थोडा अवघड वाटतो पेपर. पण जर तुम्हाला जर इकॉनॉमिक्सच्या सब्जेक्टचा डेप्थमध्ये नॉलेज असेल तर तो पेपर इझी असतो. तसाच पॉलिटीचा हा पेपर आहे. म्हणून बघू शकता की पॉलिटी हा प्रत्येकाचा फेवरेट सब्जेक्टच असतो, आणि ह्याचाच कट ऑफ जास्त आपल्याला लागताना त्यावेळेला दिसलेला. आता तर चला की मेन्स तर एकत्रच आहे, म्हणून काय कुठं 19-20 होत नाही. ज्याचा सगळे सब्जेक्ट आपल्याला बॅलन्स ठेवावे लागतात. त्यातले पण हे गणित 20 ते 22 प्रश्न येतात मेन्सला, आणि प्रिलिम्सला 20. म्हणून कंबाईन पास व्हायचे असेल तर गणित आलं पाहिजे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. भारतीय संविधानातील भाग 3 मध्ये खालील बाबींचा समावेश होतो? शिक्षणाचा अधिकार, यस, आर्टिकल 21A मध्ये आहे. सार्वजनिक रोखीच्या बाबींमध्ये समान संधी, यस, इक्वल ऑपॉर्च्युनिटीज. ग्रामपंचायतीनं संघटन कलम 40 मध्ये आहे, आणि जे भाग 4 मध्ये आहे.
समान न्याय आणि हे पण बघू शकता 39 कलम लागतं आणि हे पण भाग 4 मध्ये आहे, म्हणून अ आणि ब विल बी द राईट आन्सर. येस. नेक्स्ट, व्यक्ती आणि कथन काय काय केलेलं, के एम मुंशी पंडित ठाकूरदास भार्गव, अर्नेस्ट बारकर, मोहम्मद हिदायतुल्ला. आणि प्रस्थानावर वेगवेगळ्या त्यांनी कमेंट केलेल्या आहेत. लक्षात ठेवा, के एम मुंशी बोललेले की कुंडली जर दिसली तर के एम मुंशी मार्क करायचं. ह्याच्यातलं कुंडली म्हणजे अचा फोर्थ दोन्ही ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे ऑप्शन 1 आणि 2 गेला. त्याच्यानंतर बघू शकता पंडित जी बोललेत की आत्मा आहे, पंडित आत्मा बोललेत. बचा 1, कारण इथं आत्मा लिहिलं आहे. बचा 1, चला दोन्ही पण ऑप्शनमध्ये आहे. लक्षात ठेवा, हे दोन के एम मुंशींनी प्रस्तावनेला कुंडली बोललेलं आहे आणि पंडितजींनी आत्मा बोललेला आहे. येस. अर्नेस्ट बारकरनी काय बोललं असेल मग? अर्नेस्ट बारकर बोललेत की काय, तुम्हाला काय वाटतंय? येस, अर्नेस्ट बारकर यांनी काहीतरी इंग्लिशमध्येच बोललं असणार. मग की नोट बघू शकता, इथं आयोगाने एक्स्ट्रा दिलं पण आहे, की नोट. अर्नेस्ट बारकरनी बोललं प्रिएम्बल इज अ की नोट टू द कॉन्स्टिट्यूशन, उद्देशपत्रिका ही संविधानाची मुख्य गोष्ट आहे. आणि मोहम्मद हिदायतुल्ला यांनी बोललं की उद्देशपत्रिका ही अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखीच आहे. येस, म्हणून याचा आन्सर असेल ड चा झाला 2, एकच. ऑप्शन क्रमांक 4. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्त्वाचं आहे, ह्याच्यात फसण्याचे चान्सेस जास्त आहेत. लक्षात ठेवा, के एम मुंशीने सांगितलं कुंडली, पंडितनी सांगितलं आत्मा, त्याच्यानंतर अर्नेस्ट बारकरनी इंग्लिशमध्ये सांगितलं की नोट, आणि मोहम्मद हिदायतुल्ला बोलला अमेरिकेच्या प्रस्तावनेसारखंच आहे, काहीतरी उद्देशपत्रिका अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी आहे. येस. चला नेक्स्ट, अनुच्छेद 39A, 40, 44, 45, समान नागरी कायदा 44, म्हणजे सीचा 1 एकच ऑप्शन आहे, 10 आन्सर. मग 39A काय, समान न्याय व मोफत कायदेविषयक मदत, इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड. येस. पंचायत राज संबंधी 40 आहे, ग्रामपंचायती संघटना. बघू शकता, तिसरा कंटिन्युअसली प्रश्न ASO मेन्सला झाला आर्टिकल 40 वरच, म्हणजे इनडायरेक्टली तोच प्रश्न येतोय. बीचा 3 आणि 44 झाला. 50 नंबर काय, 50 नंबर आहे कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणेचा अलग, म्हणजे सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह. येस. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाने सरकार नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने अंमली पदार्थाच्या खरेदी व विक्रीवर प्रतिबंध घालू शकते? 45, 46, 47, 48. भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे आणि लक्षात ठेवा, डिरेक्टली लक्षात ठेवा, कलम 47. कलम 47 अंतर्गतच आहे की गव्हर्नमेंट प्रोहिबिट द परचेस अँड सेल ऑफ नार्कोटिक ड्रग्स, म्हणून फक्त क येणार. कलम 47 जे पण DPSP मध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आपल्याला बघायला भेटतं. चला नेक्स्ट, पुढील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहेत? अनुच्छेद 74 मंत्रिमंडळाच्या स्थानासंबंधी आहेत. यस, बरोबर आहे. अनुच्छेद 75 मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाल, जबाबदारी, पात्रता, शपथ, वेतन, भत्ते, कन्फर्म हा राईट आहे. अनुच्छेद 76 मंत्रिमंडळाचे संयुक्तरित्या राष्ट्रपतींना उत्तरदायी, नाही, हे नाहीये. 76 आहे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, म्हणून 3 नसणार. जिथं 3 असणार ते फोडा. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे आन्सर इज 1 and 2. फक्त जरी थर्ड स्टेटमेंट तुम्ही एलिमिनेट केलं असतं तरी आन्सर भेटला असता. चला नेक्स्ट, खालील विधानांचा विचारात घ्या. नियंत्रण व महालेखा परीक्षक, कॅग, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल बद्दल विचारले आणि बरोबर विधान आहे. भारताच्या राज्यघटनेत अनुच्छेद 148 भारताच्या महालेखा परीक्षकच्या स्वतंत्र पदाची तरतूद केली आहे. यस. तो सार्वजनिक कोशाचा संरक्षण असतो. यस. गार्डियन ऑफ द पब्लिक पर्स. केंद्र व राज्य दोन्ही स्तरावर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतो. यस. एंटायर फायनान्शियल कंट्रोल त्याच्याकडे असतं. पण सध्याचं आहे की फक्त ऑडिटरचं काम करते, कॉम्प्ट्रोलरचं काम नाही करतात. कॉम्प्ट्रोलर म्हणजे की पैसे किती दिलं पाहिजे सिस्टमला ते काम ते करत नाही. ते डायरेक्टली मिनिस्ट्री आपल्या हातून 1500 करोड 5000 करोड असे साईन करतात. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, नाही 5 वर्षाचा नसतो. मग म्हणून हा चुकला. 1, 2, 3 आहे काय? 1, 2, 3 ऑप्शन. यस. ऑप्शन क्रमांक 1. यस. महालेखापाल. योग्य कथन ओळखा. संसदेच्या दुहेरी सदस्यत्वाबाबत, म्हणजे पार्लिमेंट डबल मेंबरशिप. जर एका सभागृहातील सदस्य दुसऱ्या सभागृहात निवडून आला तर त्याची जागा पहिल्या सभागृहात रिकामी होते. यस, 100% राईट. जर एखादी व्यक्ती सभागृहातील दोन्ही जागांवर निवडून आला तर त्यांनी त्यापैकी एक जागेचा पर्याय निवडावा, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतील. यस, दोन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. लक्षात ठेवा, जर मी राज्यसभेमध्ये आहे आणि जर मी लोकसभेमध्ये निवडून गेलो तर माझी राज्यसभेची सीट खाली करायला लागते. कारण ऑलरेडी जर मी राज्यसभेत खासदार आहे आणि लोकसभा लढवतोय तर असं गृहीत धरतात की तुम्हाला राज्यसभेची सीटच नको आहे म्हणून तुम्ही इलेक्शन लढवताय, म्हणून पहिली सीट खाली होते. आणि दुसरं असं आहे की जर मी समजा कोल्हापूरवरनं पण निवडून आलो आणि मुंबईवरनं पण निवडून आलो लोकसभेला,
तर मला कुठली तरी एक सीट आपल्याला कन्फर्म करायला लागणार, नाहीतर माझ्या दोन्ही सीट जाणार. हे सेकंड स्टेटमेंट दिलं आहे. मग बरोबर आहे दोन्ही पण. चला नेक्स्ट. भारताच्या उपराष्ट्रपतीच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. तो संसदेच्या कोणत्याही गृहाचे किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. येस, बरोबर आहे. राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. येस. भारताचा नागरिक असावा. येस. हे सगळे एलिजिबिलिटी आहे आणि तिन्ही पण राईट आहेत. येस. सोपे प्रश्न आलेले आहेत ॲक्च्युली. पुढे पुढे बघूया कसे प्रश्नांचं स्वरूप बदलत गेले. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये आहे? म्हणजे असा केंद्रशासित प्रदेश जिथं राज्यसभा विचारले. विधानसभा जर विचारलं असतं तर दिल्ली, पुडुचेरी, जम्मू काश्मीर हे 3 बघू शकता, हे विधानसभेवाले आहेत. आता विचारले असे कुठले हे सेट दिले ज्यात राज्यसभेची सीट आहे. दिल्लीमध्ये आहे. येस, म्हणजे आन्सर असणार, म्हणजे हा ऑप्शन कोडा. पुडुचेरी पण आहे. येस. पॉंडिचेरी पण आहे. ब पण आहे. मग गेला ना सगळेच. ब एकच ऑप्शन राहिला. आणि जम्मू काश्मीर तर आहेच. येस. 3च आहेत. डिरेक्टली बघू शकता चंदीगड, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये नाही, कारण तिकडली लोकसंख्या कमी आहे. चला नेक्स्ट. परत योग्य कथन ओळखायचे. राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही राज्याच्या राज्यपालद्वारे केली जाते. बरोबर आहे. राज्य निवडणूक आयुक्ताच्या पदच्युत राज्यपाल करू शकतो. येस, बरोबर आहे, कारण केंद्राचा काही संबंध येणार नाही. स्टेट इलेक्शन कमिशन 73वी घटना दुरुस्तीनुसारच बघू शकता त्याचं हे झालेलं आहे पूर्ण, म्हणून दोन्ही योग्य आहेत. नेक्स्ट. केंद्र राज्य कायदेविषयक संबंधाबाबत जोडायला हवा. 247, 48, 49, 50. 250 जे कलम आहे ते आणीबाणीचा हे म्हणजे ड चा 1 आला पाहिजे. म्हणजे आणीबाणीची घोषणा लागू असल्यास राज्य सूचीमधील विषयांबाबत कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. 250 ड चा 1 म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता अजून बघूया की काय 247, 48. जर बघू शकता असंच एलिमिनेशन प्रकार तर आपल्याला असाच अभ्यास करावा लागणार, नाही तर होणारच नाही. काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा संसदेचा अधिकार जे 247 आहे. चा 3 कुठे आहे? येस, एकच ऑप्शन आहे. म्हणजे जर 247 नंबर आर्टिकल पार्ट असता तरी झाला असता. आता मेन्समध्ये हे सगळं विचारलं जातं. प्रिलिम्समध्ये आजपर्यंत असं विचारलं गेलेलं नाही, म्हणून येणारी प्रिलिम्ससाठी हे महत्त्वाचा विषय आहे, कारण विचारला जाऊ शकतो. 248 नंबर काय बोलतोय आर्टिकल? कायदेविषयक उर्वरित अधिकार. 249 राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्य सूचीतील विषयाचे कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. येस. 249 महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्य सूचीतील म्हणजे स्टेट लिस्टमधील जे कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे, 249 अंतर्गत ते बघू शकता डिफाईन केलेलं गेलेलं आहे. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणती भारतीय संविधानाचे एकात्मक वैशिष्ट्य आहे? युनिटरी फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. स्वतंत्र न्यायपालिका, सत्तेचे विभाजन, एकात्मक न्यायपालिका, संविधानाची लवचिकता, राज्य प्रतिनिधित्व मध्ये समानता नाही. ह्याच्यातला आपल्याला विचारलंय की वैशिष्ट्य कुठे आहे, म्हणजे वैशिष्ट्य एकात्मक युनिटरी फीचर्स ऑफ द हे विचारलेलं आहे. मग आपल्याला इंडिपेंडेंट ज्युडिशरी हे नाही आहे, कारण इंडिपेंडेंट ज्युडिशरी असल्यावर मग युनिटरी एकात्मिक वैशिष्ट्याचं नाही, कारण मग न्यायपालिका सर्व मोठी असणार, म्हणून जिथं असेल तो आन्सर नसणार. हा गेला, हा गेला. आता ह्या दोन मधलं बघू शकता ब ड ई, क ड ई, म्हणजे ड ई कॉमन आहे. डी ई म्हणजे डी आणि ई तर राईटच आहे. डी आणि ई राईटच आहे. आता आपल्याला बघायचं क राईट आहे की ब राईट आहे. सत्तेचे विभाजन, युनिटरी फीचर्स आता एकात्मक न्यायपालिका म्हणजे इंटिग्रेटेड ज्युडिशरी. अच्छा, इंटिग्रेटेड ज्युडिशरी राईट आहे. इंडिपेंडेंट ज्युडिशरी दिली. इंडिपेंडेंट ज्युडिशरी झाली तर युनिटरी फीचर्स नाही राहणार. मग सुप्रीम कोर्ट वेगळा निर्णय देणार, हायकोर्ट वेगळा निर्णय देणार. इंटिग्रेटेड ज्युडिशरीमध्ये कसं आहे, जर सुप्रीम कोर्टने कुठला जर निर्णय दिला असेल ते ओरिजिनल ज्युरिडिक्शननुसार खालच्या कोर्ट्समध्ये लागू असतात, नाही तर खालच्या कुठल्या तरी कोर्टने निर्णय दिला असेल तर बघू शकता की बाकीच्या कोर्ट्स पण ते लागू करू शकतात. इनडायरेक्टली असं आहे की जर मला न्याय नाही भेटलं तर मी हायर कोर्ट्सवर हायरार्कीमध्ये जाऊ शकतो. जर मला जिल्हा न्यायालयात न्याय नाही भेटला तर मी बॉम्बे हायकोर्टमध्ये जाऊ शकतो. तिथं न्याय नाही भेटलं तर डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये. दॅट इज इंटिग्रेटेड ज्युडिशरी. म्हणजे क ड ई विल बी द आन्सर. नेक्स्ट. राज्य मंत्रिमंडळाच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर बद्दल आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचं खालील विधाने विचारात घ्यायचे आहेत. येस. मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्य विधानसभेला उत्तरदायी असतात. येस. काउन्सिल ऑफ मिनिस्टर कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. काउन्सिल नाही, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. म्हणून फर्स्ट बरोबर आहेत, म्हणजे फर्स्ट नसलेलं पहिले उत्तर कोण? सेकंड. मंत्र्यांचा कार्यकाळ मुख्यमंत्र्याच्या मर्जीनुसार असेल. येस. कारण मिनिस्टर शाल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द चीफ मिनिस्टर. कारण चीफ मिनिस्टर सांगणार तेव्हाच म्हणजे मिनिस्टर होऊ शकतो.
नाहीतर आपल्या राज्यात तर माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेब कुणाला पण काढू शकतात, कुणाला पण नेमू शकतात. परवाचं स्टेटमेंट होतं त्यांचं की आता मंत्रिमंडळामध्ये जागा फुल झालेल्या आहेत, कुणाची एंट्री नाही होऊ शकत. म्हणून बघू शकता आयात निर्यात थोडी कमी झालेली आहे भाजपमध्ये. चला नेक्स्ट. मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतीही न्यायालयीन चौकशी करू शकत नाही. बघू शकता हे स्टेटमेंट राईट आहे का? मंत्र्यांनी दिलेल्या राज्यपालाला म्हणजे ॲडवाइस टेंडर्ड बाय मिनिस्टर टू द गव्हर्नर शॅल नॉट बी इन्क्वायर्ड इन टू एनी कोर्ट्स. तुम्हाला काय वाटतंय? येस. हे जर मी सांगू ना तर हे तर बरोबर आहे. 1 आणि 3 आलं पाहिजे आन्सर. म्हणजे 2 हां, मंत्र्यांचा कार्यकाळ मुख्यमंत्रीच्या मर्जी असेपर्यंत नाही. हे गव्हर्नर असलं पाहिजे इकडं. सॉरी. म्हणजे स्टेटमेंट्स बरोबर होता, बट प्लेजर ऑफ द चीफ मिनिस्टर नाही आहे. प्लेजर ऑफ द गव्हर्नर असणार. कारण चीफ मिनिस्टरच गव्हर्नरला सांगतो आणि मग राजीनामा गव्हर्नरकडे द्यायला लागतो. सॉरी, इथं मिस्टेक झालेली आहे. हे करा की म्हणजे मंत्रीच त्याचा चीफ मिनिस्टरच राजीनामा मागतात. पण इंग्लिशमध्ये वाचलं तर थोडं बरोबर हे बोलले, प्लेजर ऑफ द चीफ मिनिस्टर नाही, प्लेजर ऑफ द गव्हर्नर असणार. म्हणून हा स्टेटमेंट रॉंग आहे. म्हणून 1 आणि 3च राईट असणार. येस. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत? हा भरपूर कठीण प्रश्नामध्ये आहे. गोवामध्ये आहे एवढं मला माहिती आहे कन्फर्म. अरुणाचल प्रदेशमध्ये पण आहे. 1 आणि 2 हा गेला, हा गेला. म्हणजे त्यानुसार मणिपूरमध्ये पण आहे. मिझोराम, सिक्कीममध्ये 1 जागा एवढी कन्फर्म माहिती आहे. म्हणजे 5th तर आन्सर नाही. चला ऑप्शनमध्ये पण नाही आहे. त्रिपुरामध्ये आहे बघा 2 जागा आहेत. म्हणून 1, 2, 3, 6 आहे का ऑप्शन? हां. ऑप्शन क्रमांक 3 विल बी द आन्सर. आता लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये 2-2 जागा आहेत लोकसभेच्या. मिझोराम, सिक्कीममध्ये 1-1 जागा आहेत. मला वाटतं मिझोराममध्ये 3 आहेत कदाचित. नाही, 1च आहे. येस. पॉप्युलेशनच्या हिशोबानं. चला पुढील विधानांचा अभ्यास करा. मंत्रिमंडळ राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत अधिकारावर राहते. बघू शकता तोच प्रश्न जे मी आता मगाशी एक्सप्लेन केला त्याच हिशोबानं हा आलेला प्रश्न आहे. तेच बोललो की प्लेजर ऑफ द चीफ मिनिस्टर नाही, प्लेजर ऑफ द गव्हर्नर आहे. काउन्सिल ऑफ मिनिस्टर होल्ड्स ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द म्हणजे तिथं राज्यात गव्हर्नर झाला आणि केंद्रात प्रेसिडेंट. म्हणून हे राईट आहे. मंत्रिमंडळ लोकसभेत बहुमताच्या जोरावर अधिकारावर राहते. येस. दोन्ही पण वाक्य बरोबर आहेत. बहुमतच नसेल तर कसं मंत्रिमंडळ राहणार? नेक्स्ट. 1952च्या राष्ट्रपती निवडणुकीचे के.टी. शाह हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. ऍक्च्युली बरोबरच आहे. 52चं जर बघू शकता तर के.टी. शाहच होते. नेक्स्ट. 1969च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत एन. संजीव रेड्डी हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. येस. 92च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत टी.एन. सेशन्स हे प्रमुख प्रतिस्पर्धी हे नव्हते ऍक्च्युली. म्हणजे अ आणि ब इज द राईट आन्सर. फक्त अ आणि ब. 1 मिनिट थांबा थोडं. अ आणि ब इज द राईट आन्सर. चला आपण प्रश्न क्रमांक 58 बघूया. येस. चला खालील विधाने विचारात घ्या. विधानसभा हे कायमस्वरूपी गृह आहे. नाही, विधानसभा विसर्जित केली जाऊ शकते. विधान परिषद कायमस्वरूपी आहे, विधानसभा नाही. म्हणजे जिथं 1 असेल तिथं कापा. इकडं 1 आहे, इथं पण 1 आहे आणि ह्याच्यात नाही. म्हणजे ह्या लॉजिकनी 2 पण राईट आहे आणि 3 पण राईट आहे. म्हणजे विधानसभा सार्वत्रिक प्रौढ मताधिकारानुसार थेट निवडणूक आलेल्या जनतेचे प्रतिनिधित्व करते. विधानसभेची कमाल सदस्य संख्या 500 आणि किमान सदस्य संख्या 60 ठरवण्यात आली आहे. येस, हे पण बरोबर आहे. आलेला 500 वर एकदा प्रश्न आलेला आणि 60 वर पण आलेला. आता तर एकत्र स्टेटमेंट देऊन टाकलं यांनी. नेक्स्ट. आणीबाणी उठवल्यानंतर 6 महिन्याच्या काळात विधानसभेची निवडणूक झाली पाहिजे. हे पण बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 विल बी द राईट आन्सर. चला नेक्स्ट. बघू शकता हे मल्टी लाईनर्स आहेत आणि राज्यसेवेच्या दृष्टिकोनात पण महत्त्वाचे प्रश्न असतात. पण आजकाल कंबाईनला पण आता आयोगाचा काय गॅरंटीच नाही राहील ना. कधी कुठला पेपर कसा हार्ड बनवतील माहीत नाही. म्हणून आपण रेडी राहायचे प्रत्येकासाठी. चला. भारताच्या राष्ट्रपतीच्या निर्वाचक मंडळासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सदस्य असतात. राज्य विधानसभेतील निवडून आलेले सदस्य असतात. राज्यातील विधान परिषदेचे सदस्य नसतात. 3 जिथं आहे ते कापा. इकडं झालं, इथं झालं. येस. दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेमधील निवडून आलेले सदस्य असतात. सगळे जे निवडून आलेले सदस्य असतात तेच राज्य बघू शकता राष्ट्रपतीच्या निवडणुकीत वोटिंग करतात. येस. 1 मिनिट.
यस. चला नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. अनुच्छेद 280, 77, 75, 79 आहे. 79 आहे तर 101वी घटना दुरुस्ती जीएसटी काउन्सिल आहे. ड चा जीएसटी काउन्सिल कुठे दिसतंय का? हा यस, वस्तू व सेवा कर परिषद. ड चा 3 इकडे आहे, इकडे आहे. त्याच्यानंतर 280 बघू शकता की फायनान्स कमिशन, वित्त आयोग, कलम 280, अ चा 2 एकच ऑप्शन आहे. आणि मग 277 नंबर काय होणार? बचत म्हणजे सेव्हिंग्स. आणि 275 नंबर क चा 4, काही राज्यांना केंद्राकडून अनुदान, ग्रांट्स फ्रॉम द युनियन टू सर्टन स्टेट्स. यस. चला प्रश्न क्रमांक 61. जेव्हा 2 किंवा अधिक राज्याचे विधिमंडळ राज्यसूचीतील एखाद्या विषयावर संसदेला कायदे करण्याची विनंती करणारा ठराव संमत करतात, तेव्हा संसद त्या विषयावर नियमन करण्यासाठी कायदे करू शकते. खालीलपैकी कोणता कायदा भारतीय संविधानाच्या वरील तरतुदीशी संबंधित नाही? बक्षीस स्पर्धा अधिनियम आहे, वन्यजीव कायदा पण आहे, हे पण आहे. ॲक्च्युली सगळेच कायदे आहेत, म्हणजे वरीलपैकी काहीही नाही. येस. विच ऑफ द फॉलोइंग लॉ इज नॉट रिलेटेड टू अबव प्रोव्हिजन? सगळे प्रोव्हिजन आहे. आता आपल्याला लक्षात ठेवायचं, डायरेक्टली कधी कधी विचारतात. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 72चा आहे, वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ॲक्ट 74चा आहे, आणि प्राईज कॉम्पिटिशन ॲक्ट 55चा आहे. हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट. लोकसभा सभापती आणि कार्यकाळ: मनोहर जोशी, पी ए संगमा, सोमनाथ चॅटर्जी, सुमित्रा महाजन. सुमित्रा महाजन तर तुम्हाला माहीतच असेल की पहिले जेव्हा नरेंद्र मोदी सरकार आले त्यात सुमित्रा महाजनला स्थान भेटलं म्हणून हे गेलं. त्याच्यानंतर मनोहर जोशी तुम्हाला माहीतच असतील की भाजपची जेव्हा सत्ता असताना मनोहर जोशी आपले महाराष्ट्राचे होते, मुख्यमंत्री पण राहिलेले आहेत, म्हणून मनोहर जोशी 2002 ते 4, अ चा 3 कुठे आहे? येस. आता बाकीचे पण लक्षात ठेवा. पी ए संगमा 1996 ते 98 होते, आणि सोमनाथ चॅटर्जी जे आहेत 2004 ते 9. येस, सोमनाथ चॅटर्जी. चला, ब्रिटिश संसदीय लोकशाही व्यवस्थेतून पुढीलपैकी कोणती गोष्ट भारतीय संविधानात स्वीकारली गेलेली आहे? म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला विचारले की ब्रिटिशमधनं भारतात काय स्वीकारलं गेलेलं आहे. राज्याचे प्रमुख म्हणून वारसा हक्काने राजा अथवा नाही, आपल्या इथं प्रेसिडेंशियल इलेक्शन होतं. संसदीय वर्चस्व म्हणजे पार्लिमेंटरी सुप्रिमेसी, असं पण काही प्रकार आपल्याला दिसत नाही. काय समजा स्वीकारले गेले. ओके, ब्रिटिश पार्लिमेंटकडून. हो. कार्यकारी मंडळाचे कायदे मंडळाप्रती सामूहिक उत्तरदायित्व म्हणजे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एक्झिक्युटिव्ह टू द लेजिस्लेचर. 3 तर आहे. सर्व प्रकारच्या घटनात्मक वादांवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संसदेकडे. फायनल ऑथॉरिटी ऑफ द पार्लिमेंट इन ऑल मॅटर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशनल डिस्प्यूट ना, काय काय सुप्रीम कोर्टाला पण दिलेलं आहे, काय काय प्रेसिडेंट पण आहे, म्हणून केवळ 3 येणार आहे आन्सर. येस. हा थोडा टफ प्रश्नांमधलेच होता, टफच आहे ॲक्च्युली हा प्रश्न. चला नेक्स्ट जाऊया. भारतातील सर्वोच्च कायदा अधिकारी कोणाला मानले जाते? कलम 76 कोणाला संबंधित आहे? डायरेक्टली भारताचे महाधिवक्ता. आणि जर राज्याचा वेळ चालला तर कलम 165 महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. येस, डायरेक्टली फुलटॉस प्रश्न होता. लोकसभेच्या प्रोटेम स्पीकरबाबत योग्य कथन आहे. प्रोटेम स्पीकर म्हणजे असा स्पीकर की जे नवीन लोकसभा आली तर तत्कालीन लोकांना शपथ देण्यासाठी प्रोटेम स्पीकरची बघू शकता नियुक्ती केली जाते. चला आपण बघूया. पंतप्रधान हे लोकसभेच्या सदस्याला प्रोटेम स्पीकर म्हणून नाही, पंतप्रधान नाही करत. दोन्ही स्पीकर आणि नाहीतर हे असतात ते. प्रोटेम स्पीकरचा अध्यक्षाचे पूर्ण अधिकार प्राप्त असतात. तो निर्वाचित लोकसभेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षांनी भूषवतो. यस, ब क. पंतप्रधान नाही करत. प्रेसिडेंटचा बघू शकता त्याच्यात हक आहे. चला नेक्स्ट प्रश्न आपल्याला बघायचा आहे. थांबा 1 मिनिट. खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापती भूषवले आहे? मीरा कुमारी, यस 100%. प्रमोद महाजन नव्हते, मनोहर जोशी होते. सुमित्रा महाजन, यस सुमित्रा महाजन आपण मागच्या प्रश्नामध्ये बघूया. प्रणव मुखर्जी नव्हते. लोकसभेचे सभापती विचारले, फर्स्ट आणि 3, 1 आणि 3च आन्सर आहे. येस. नेक्स्ट. खालीलपैकी कोणते भारताचे पंतप्रधान हे राज्यसभेचे सदस्य होते? इथं 1 and 2 ऑलरेडी म्हणजे ऑप्शनचं हेच चुकीचं दिल्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आला आहे. आपण डिरेक्टली नेक्स्ट ह्याच्यावरच जाऊया. भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीबाबत विवाद कोणते सोडवला जातो? सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, संसद, भारताचे निर्वाचन आयोग. इथं नाही. जर काही डिस्प्यूट झाला इलेक्शनला घेऊन तर सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट. येस. नेक्स्ट. कोणाच्या शिफारशीवरनं अर्थविधेयक राज्य विधिमंडळात मांडता येते?
सभापती, वित्तमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल. लक्षात ठेवा कोणाच्या याच्यावरनं? राज्यपाल. राज्यपालच पहिले हे करतो म्हणजे फक्त 3 म्हणजे फक्त 4 येणार आणि त्याच्यानुसारच बघू शकता रेकमेंडेशन त्यांची घ्यायला लागते आणि मग वित्त विधेयक मांडता येतं. चला नेक्स्ट प्रश्न. योग्य कथन ओळखायचं आहे. भारत पोस्ट ऑफिस दुरुस्त विधेयक संदर्भात 1986 मध्ये राष्ट्रपती जैल सिंग यांनी पॉकेट व्हिटोचा वापर केला. बरोबर आहे. संविधान दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात राष्ट्रपतींना नकाराधिकार व्हिटो अधिकार नसतो. यस. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट असेल तर ते व्हिटो अधिकार वापरू नाही शकत राष्ट्रपती, कारण त्यांच्याच रेकमेंडेशननुसार प्रायर परमिशनवर ते मांडता येतं ॲक्च्युली. आणि भारतीय पोस्ट दुरुस्त कायदा विधेयक जे झालं त्यात बघू शकता जैल सिंग, जे ज्ञानी जैल सिंग होते राष्ट्रपती, त्यांनी पॉकेट व्हिटोचा वापर केला होता. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. चला नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश आहे? जर अनुसूचीवर मी एक शॉर्टकट काढला आहे टीयर्स ऑफ ओल्ड PM करून, त्याच्यानुसार जर गेलं तर 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं डिरेक्टली आहे. पक्षांतरबंदी बघू शकता ते 10th मध्ये येतं. राज्यसभेतील जागाची मला वाटतं 4थ्या मध्ये आहे. शब्दाचे किंवा प्रतिज्ञांचे नमुने 2nd या 3rd मध्ये काहीतरी 2nd मध्ये आहे. चला 72 नंबर प्रश्न. जिल्हा परिषद बघी खाली विधाने विचार घ्या. जर कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याने गैरवर्तन केल्याबद्दल राज्य शासनाच्या योग्य वाटल्यास जिल्हा परिषदेचा हजर असल्यास व मतदान करणाऱ्या परिषदेच्या सदस्यांपैकी 2/3 पेक्षा कमी नाहीत इतक्या सदस्यांनी जर पाठिंबा दिलेल्या शिफारशीवरून अशा सदस्यात अधिकार पदावरून दूर करता येतं. यस. जर 6 महिन्यापेक्षा जास्त जर तो ॲबसेंट राहिला या कंटिन्युअसली बैठकीत आला ना, या 2/3 जर सदस्यांनी हे केलं की इसको निकाल देते तर हे होऊन जातं. जिल्हा परिषदेच्या परवानगीशिवाय जिल्हा परिषदेच्या बैठकीने लागोपाठ 6 महिने गैरहजर असले तर अशा जिल्हा सदस्य अधिकार पद रिकामे होते. यस. तेच मी सांगितलं, म्हणून दोन्ही विधान बरोबर आहे. यस. असल्या प्रश्नांना घाबरायचं नाही. मोठं बघून ॲक्च्युली मोठे प्रश्न एकदम सोपे असतात. फक्त समजण्यालायक आपल्याला फक्त हे लागतं, म्हणजे थोडं ज्ञान लागतं की म्हणजे थोडं लॉजिक बिल्ट व्हायला लागतो आणि मग त्याच्यानंतर होऊन जातं. चला. क वर्ग नगर परिषदेचे किमान आणि कमाल सदस्य किती असतात? क वर्ग विजय 17 ते 23 डायरेक्टली फक्त जसं जर नॉर्मली जर पंचायत राजमध्ये बघितलं तर आपण तो वाचला तर 7 ते 17 मेंबर, मग 17 ते 24. तसंच आहे की जे नगरपालिका आहे म्युन्सिपल काउन्सिल ते क वर्ग नगरपालिकामध्ये 17 ते 23. यस. वाव. हा डायरेक्टली बघू शकता 243 वर प्रश्न आलेला आहे आणि हा तुम्हाला शॉर्टकट ऑलरेडी मी बघू शकता की ऑफलाईन बॅचेसमध्ये शिकवलेला आहे आणि तेच हे आहे की DGCCR, DDPP, CAE, APCB असा जो शॉर्टकट आहे त्याच्यानुसार बघू शकता 243S जे असणार वॉर्ड समित्या, Q जे असणार नगरपालिका गठीत करणे, R जे असणार नगरपालिकांची रचना आणि U नगरपालिकांचा कालावधी. डिरेक्टली ऑप्शन क्रमांक 4. आता ह्याच्यात काय नाही, हा तुम्हाला आर्टिकल तुम्हाला पाठच करावा लागणार, त्याच्याशिवाय पर्याय नाही. चला नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणता एक उत्पन्नाचा स्तोत्र नगरपालिकेचा नाही? GSTच नाही आहे ना. GST कसं हे करू शकता? GST तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट हे करते. सहाय्यक अनुदान यस आहे. करेतर महसूल पण आहे, स्थानिक कर पण आहे, म्हणजे फक्त GST नाही यार. नगरपालिका GST जर उकळायला लागले तर मग झालं भ्रष्टाचार तर काय लेवलला पोहोचेल माहिती काय. चला 76 नंबर. उल्हासनगर महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली आणि कधी स्थापन झालं ते आपल्याला विचारलंय. तर पनवेल महानगरपालिका रिसेंटली झालेलं 2016ला, म्हणजे ब चा 4 कुठे आहे? एकच जागेला आहे. चला ऑप्शन क्रमांक 3च आन्सर आहे. आता बाकीचे पण पाठच करून घ्यावे लागलंच, कारण महानगरपालिका हे सगळं बघू शकता इलेक्शन शेड्यूल्ड आहे. उल्हासनगर महानगरपालिका 1998, पनवेल महानगरपालिका 2016, नवी मुंबई महानगरपालिका 1992 आणि कल्याण डोंबिवली जे आहे 82 जे आहे. कल्याण डोंबिवली आपल्याला वाटतं की रिसेंट आहे, नवीन आहे, पण लक्षात ठेवा इट इज 82. उल्हासनगर महानगरपालिका 98ची आहे, म्हणजे ती पण जुनी आहे. पनवेल आत्ताची बनलेली आहे आणि त्याच्यानंतरच लेटेस्ट मग 98ची उल्हासनगरच आहे. चला पुढे. प्रश्न क्रमांक 77 बघू शकता. AS उमेशचाच पेपर चालू आहे. यात 55 प्रश्न येतात. एकदम किती कोरमध्ये पॉलिटी विचारले तेच बघा या पेपरमध्ये. महाराष्ट्र राज्यात किती लोकसंख्या असलेल्या नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतरित करता येते? डिरेक्टली मी सांगू तर 3 लाख.
किती लोकसंख्या असलेल्या आहे, ज्या सिटीमध्ये 3 लाख पॉप्युलेशन ओलांडलं गेलं तिथे डायरेक्टली नगरपालिका करण्यात येईल. फक्त येस, म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका करण्यात येईल. नगर परिषदेचे महानगरपालिका 3 लाख तर मिनिमम पाहिजेच. आणि त्यानुसारच मग बघू शकता एक एक महानगरपालिकेच्या आपल्या इथं नवीन नवीन स्थापना होताना दिसतात. चला, 73वी घटना दुरुस्ती पंचायत राज संबंधी आहे. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. 61वी घटना दुरुस्ती ती पंचायत राज व्यवस्था व लोकशाही विकेंद्रीकरण संकल्पना मजबूत करण्यासाठी होती. यस. दादर नगर हवेली याला केंद्रशासित प्रदेश ना 10 का 12 वय आहे. पक्षांतर बंदी पण नाही. 52वी घटना दुरुस्ती फक्त एकदम सोपा प्रश्न होता. चला, जल स्वराज्य योजना जी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, हा थोडाफार करंट रिलेटेड प्रश्न आलेला आहे. आपण बघूया की जल स्वराज्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली. 2, 1, 2, 3. मग ही 2003चीच आहे. फक्त आन्सर डायरेक्टली लक्षात ठेवा, पुढच्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. जल स्वराज्य योजना जी आहे 2003ची आहे महाराष्ट्रात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? कोणते विधान बरोबर आहेत विचारलेले आहे. प्रश्न क्रमांक 80. सध्या म्हणजे 2019 देशात 62 छावण्या आहे म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. बरोबर आहे. भारतात छावणी मंडळांना 3 प्रकारात विभागले जातात. नाही, छावणी मंडळ काय 3 प्रकारात कसे विभागले जाणार आहे? ते आहे. निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. सेम नगर सेवक सारखं. त्या ठिकाणाच्या प्रमुख सैनिकी अधिकारी हा छावणी मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष. येस. खडकी कॅम्प बघू शकता आपल्या महाराष्ट्रात फेमस आहे कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणून. अ क ड विल बी द आन्सर. चला, नेक्स्ट. आता 74वी घटना दुरुस्ती. म्हणून थोडंफार मेन्सचा पेपर केल्यावर ना भरपूर सारा आयडिया येऊन जाते आपल्याला. 74व्या घटना दुरुस्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट आहेत? जिल्हा नियोजनाबाबत समिती आहेत, वित्त आयोग आहे, महानगर नियोजनाबाबत समिती. वित्त आयोग म्हणजे लक्षात ठेवा स्टेट फायनान्स कमिशन, त्याच्याबद्दल बोललं गेलं आहे. महानगर नियोजनाबाबत समिती पण आहे. सगळेच राईट आहे. नेक्स्ट, पुन्हा 73वी घटना दुरुस्ती. काय पंचायत राज हेरलोंगणी पूर्ण खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागू होत नाही? 73वी घटना दुरुस्ती जम्मू काश्मीरला तर होत नाही, म्हणजे क जिथं आन्सर असणार तो असणारच. क इकडं आहे, क इकडं आहे. आता ह्या 2 मध्ये बघितलं ब पण आहे, म्हणजे ब ला पण लागू होत नाही. मिझोराम मध्ये पण लागू होत नाही. आता नागालँड आणि मेघालय राहिलं. जर हे 2 राज्य बघितलं तर इथं पण लागू होत नाहीत ऍक्च्युली. पंचायत राज व्यवस्था ह्या 4ही राज्यांमध्ये लागू होत नाहीत. अ ब क ड. येस. चला, पुन्हा एकदा पंचायत राजवरच प्रश्न आहे, म्हणजे लोकल बॉडीवर. महाराष्ट्रातील शहरी स्थानिक संस्था खालीपैकी कोणत्या आहेत? महानगरपालिका आहे, छावणी कटक मंडळे पण आहेत आपल्याकडं. नाशिकमध्ये पण आपल्याला बघितलं कॅन्टोन्मेंट बोर्ड बघायला भेटेल. देवळाळी करून आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे कॅन्टोन्मेंट बोर्ड. हे सगळं बघायला भेटतं. नगर परिषद तर आहे, इलेक्शन चालू आहे. नगर पंचायत पण चालू आहे. सगळीकडे सगळं आहे आपल्या महाराष्ट्रात. महाराष्ट्र एकदम असं राज्य आहे की अपने पास किसी चीज की कमी नाही आहे. येस. नेक्स्ट, राज्य मंत्रिमंडळात पंचायत राज मंत्री नियुक्त करावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली? LM संघवी समितीने नाही केली. अशोक मेहता समिती होते. सेकंड, जी बघू शकता की आपली जी वसंतराव नाईक समिती पण होती महाराष्ट्राची, त्याच्या पण नंतर ही समिती आलेली. त्यांनी सांगितलेलं की एक राज्य मंडळाचा मंत्री पाहिजे की जो पंचायत राज मंत्री म्हणून काम करेल. अशोक मेहता समितीने. बलवंतराय मेहतानी तर स्टार्टिंगला फक्त दिलं की 3 भागात हे करायचे. चला, परत एकदा छावणी मंडळावर प्रश्न आहे. छावणी मंडळाची रचना, कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, महानगरपालिका. म्हणजे कोण करणार छावणी मंडळाची रचना? आपल्याला माहित असेल कोण करू शकतो छावणी. एवढी पॉवर कुणाकडे आहे? फक्त केंद्र सरकार, ओनली सेंट्रल गव्हर्नमेंट. नाही तर उद्या राज्य उठून काय पण करतील. आता आम्ही कोल्हापूरला टाकतो, नाशिकला टाकतो, साताऱ्यात टाकतो एक्स्ट्रा. तसं नसतं. चला, पुढीलपैकी कोणती रीट याचिका ही व्यक्ती स्वातंत्र्य संबंधी आहेत? पर्सनल लिबर्टी, राईट टू लाईफ, डिरेक्ट हेबियस कॉर्पस. जर मला पोलिसनी अरेस्ट केलं 24 तासाच्या आत, जर मला का पकडलं गेलं आहे, वॉरंट कुठं आहे, कोर्टात हजर करा. जर नसेल केलं तर मी डायरेक्टली कोर्टात हेबियस कॉर्पस फाईल करू शकतो त्या पोलीस अधिकाऱ्याच्या ह्याच्यात. जर त्यांनी प्रॉपरली जर इन्व्हेस्टिगेट आणि प्रॉपरली प्रूफ करू नाही शकला कोर्टात की मला का अरेस्ट केलं आहे, त्याच्यानंतर डिरेक्टली त्याला सस्पेंड करण्याची ही ऑर्डर आपल्याला बघू शकता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट देऊ शकता. इतकी पॉवर बघू शकता ह्याच्यात आहेत हेबियस कॉर्पसमध्ये. येस. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 87. डॅशच्या अनुसार संसद 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्याकरिता संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना करू शकते.
भारतीय संविधान. अजून कशाचं? राष्ट्रपतीचे आदेश विदेशची गरज नाही. फौजदारी, न्यायालय, दिवाणी हे सगळं काय प्रकार नाहीये. भारताच्या संविधानाने दिले की एकच हायकोर्ट, दोनपेक्षा जास्त. जसं बॉम्बे हायकोर्टचं जे बेंच आहे ते पंजिममध्ये पण आहे. म्हणजे गोवा आणि मुंबईसाठी, गोवा आणि महाराष्ट्रासाठी एकच आहे बॉम्बे हायकोर्ट, त्याचं मेन मुख्यालय. नेक्स्ट, लोक अदालतीची स्थापना खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत केली गेली? दिवाणी प्रक्रिया संहिता नाही. विधी सेवा, यस, विधी सेवा प्राधिकरण कायदा म्हणजे ज्युडिशियल सर्व्हिस, लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीज ऍक्ट 1987 नुसार लोक अदालत स्थापन करण्यात आली. लोक अदालतवर प्रश्न आता आलेल्या राज्यसभेमध्ये की पहिली लोक अदालत कुठे होती, तर गुजरातमध्ये. लक्षात ठेवायचं आहे, जुनागड. येस. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आर्टिकल्सवर विचारला गेलेला प्रश्न आहे. जर 131 बघितला, मूळ अधिकार, ओरिजिनल पिटिशन जर डीचा 1 असला पाहिजे. एकच ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 3. सर्वोच्च न्यायालयाचे जे आर्टिकल्स आहे त्याच्यावर आहे. सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता डीचा 1. यस. त्याच्यानंतर रिव्हर्समध्ये दिले का नाही. सर्वोच्च न्यायालयाची दिवाणी प्रक्रियेसंबंधी अपीलकरिता 133, विशेष अनुज्ञा 136 आणि फौजदारी प्रक्रियेसंबंधी अपील अधिकारिता 134. पहिले 33 मध्ये सिव्हिल केसेस आणि त्याच्यामध्ये मग 34 मध्ये फौजदारी गुन्हे. दिवाणी ओके, यस. नेक्स्ट, समग्र न्यायाचा अधिकार म्हणजे कुठला? म्हणजे कंप्लीट जस्टिस. कंप्लीट जस्टिसवर हा प्रश्न आलेला आहे आणि इट वॉज ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहे. बघू शकता प्रश्नाचा थोडा डेप्थ समजा. समग्र न्यायाचा अधिकार वापरताना सर्वोच्च न्यायालयाचा खालील कोणत्या बाबींचा विचार करून योग्य ते सहाय्य करू शकते, जेथे अधिकार क्षेत्राची गरज असते? यस, डिरेक्टली कोर्ट सांगू शकतं की असं असं आहे, ते पॅरामीटर्स डिक्लेअर करू शकतात. जेथे काही बेकायदेशीर बाबी प्रकट होतात. यस, जर मी काहीतरी आहे आणि काहीतरी बेकायदेशीर आणि हे सगळं दिसतंय, मग कोर्ट ते हे करू शकतं, डायरेक्टली ऑर्डर्स देऊ शकतात. जेथे काही अन्याय प्रकटपणे दिसून येतात, म्हणजे सम मॅनिफेस्ट इनजस्टिस शोन टू हॅव रिझल्टेड. वरीलपैकी सर्व असे जे ॲप्लिकेशन बेस्ड असतात, शक्यतो वरीलपैकी सर्व असतात. मार्क करून टाकायचा. यस, अशा बघू शकता. ASOचा पेपर संपलेला आहे. ASO मेन्सचा पेपर आता जे आहे हा STI मेन्स 2021चा आहे आणि त्याच्यानंतर PSI मेन्स, म्हणजे अजून थोडं 20 प्रश्न राहिले असतील. आपण ते पण करून घेऊया लक्ष लगेच. चला, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे विचारलंय? राष्ट्रपती इच्छा असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. यस. राष्ट्रपतीच्या केव्हाही राज्यपाल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली करू शकतात अथवा त्यांना बडतर्फ करू शकतात. यस. CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल होते, डायरेक्टली व्हाईस प्रेसिडेंट झाले, मग दुसऱ्या राज्याचा आपण बघू शकता की महाराष्ट्रात राज्यपाल झालेले आहेत. राज्यपालाच्या बदलीचा अथवा बडतर्फीचा राष्ट्रपतीचा आदेश हा अंतिम नसतो, तर त्यास न्यायालयात आव्हान देता येते ना. न्यायालयात नाही, सगळ्यांनी तेच केलं असतं. कोविडच्या टायमाला आपल्याला माहित होतं की महाराष्ट्राचे सर्वात फेमस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ तर गाजलेलाच होता. म्हणजे सकाळी सकाळी येऊन शपथ बिपत दिलेलं त्यांनी, म्हणून एकदम जबरदस्त त्यांचं काम होतं. भरपूर क्रिटिसिझम झालं, कारण त्यांनी कामच तसं केलेलं. 2च प्रकार असतो, या तो काम सर्वात जास्त करा, नाही तो काम ऐसा करो की 4 लोक चर्चा करे. त्याच्यातलेच बघू शकता भगतसिंग कोश्यारी साहेबांनी केलेलं की भरपूर थोडं संविधानिकचं जे त्यांचे अधिकार होतात, ते अधिकार एकदम खतरनाक यूज केलेले त्यांनी. चला, जुलै 2021 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश प्रमाण पश्चिम बंगालच्या विधानसभेने राज्यात विधान परिषद स्थापन करण्याचा ठराव संमत केला. म्हणजे कुठला असा कलम आहे ज्याच्याद्वारे एक राज्य विधान परिषद स्थापन करू शकते? डायरेक्टली 168 नी विधानसभा, 169 नी विधान परिषद. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविषयी योग्य आहे? सर्वोच्च न्यायालयावर बघू शकता पंचायत राज झालं, छावणी मंडळ झालं, महानगरपालिका झालं, सर्वोच्च न्यायालयावर पण प्रश्न येत आहेत. बघू शकता मेन्सचा हा कुठं इम्पॉर्टंट कुठेतरी बघू शकता हा हे आहे. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. येस, परफेक्ट. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात ना. कार्यकाळ फिक्स असतो 62-65 असं, ते 62 वय त्यांचं वर्ष आहे, तिथपर्यंत त्यांचा कार्यकाळ. चौकशीशिवाय त्यांना निलंबित केले जाऊ शकते ना. इम्पिचमेंट प्रोसिजरच चालवावा लागतो, प्रॉपरली हे होतात. आणि जर फाउंड गिल्टी आणि जर पार्लमेंटनी जर 2/3 पास केलं बिल, तरच त्याला काढून जाऊ शकतं. संसदीय प्रक्रियेनंतर काढलेल्या राष्ट्रपतीच्या आदेशानुसार सिद्ध झालेल्या गैरवर्तन किंवा अकार्यक्षमतेच्या आधारावर त्यांना काढले जाऊ शकते. येस, ह्याचंच एक्सप्लेनेशन हे आहे, म्हणून हे रॉंग आणि हे राईट, आणि ड. चला, नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाचा अर्थ असा होतो की सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली आहेत? म्हणजे सार्वजनिक ठिकाण नागरिकांसाठी खुली आहेत असा कुठला? डिरेक्टली बघू शकता सर्वांसाठी खुले आहेत, 15(2). यस, आर्टिकल 15 कडून एक पिक्चर पण होता.
ऑल पब्लिक प्लेसेस आर ओपन टू ऑल, म्हणजे इथं भेदभाव आणि हे सगळं करू नाही शकत. प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन, तो ॲक्च्युली हे आहे. चला 356 एमर्जन्सी. एमर्जन्सीवर डिरेक्टली बघू शकता हा आलेला आहे. भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 356 नुसार घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडण्याच्या कारणास्तव राज्यातील राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत कारणास्तव 1 वर्षापेक्षा जास्त काळ चालू ठेवू येत नाही. येऊ शकतो, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कधी ठेवता येते आपल्याला विचारते. संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट चालू ठेवणे आवश्यक आहे असे राष्ट्रपती नाही, राज्यपालांचा काही अधिकार नाही. मग तो तर असंच भगतसिंग कोश्यारी सारखे माणसं असतं तर मग 5 वर्ष तर महाराष्ट्रात एमर्जन्सी डिक्लेअर झाली असती. केंद्रीय कॅबिनेटने राष्ट्रपती राजवट चालू ठेवणे आवश्यक आहे असे ना, असं पण नाहीये. मग हे सगळं मग हुकुमशाही झाली ना, लोकशाही कुठं आली. संबंधित राज्यात काही अडचणीमुळे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक घेणे अवघड आहे असे निर्वाचन आयोगाने प्रमाणित केले तर यस. आणि हेच जम्मू काश्मीरमध्ये हेच लागू झालेलं होतं, म्हणून तिथं राष्ट्रपती राजवट वाढत गेली. केवळ राष्ट्रीय आणीबाणी चालू असेल तर हां, म्हणजे जर राष्ट्रीय आणीबाणी चालू असेल तरी पण बघू शकता की ते विधान बघू शकता सभेचं इलेक्शन घेऊ नाही शकत आणि त्याच अडचणी असतात. म्हणून सी आणि डी विल बी द योग्य आन्सर. चला नेक्स्ट, शेवटचे अधिवेशन. भरपूर महत्त्वाचा प्रश्न पहिले विचारतात, शेवटचे अधिवेशन पण विचारतात. भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन या दिवशी झाले 26 नोव्हेंबर 1950, 26 जानेवारी 50, 24 जानेवारी 50, 9 डिसेंबर 1949. लक्षात ठेवा 24 जानेवारी 1950. आणि त्याच दिवशी बरेच सारे बघू शकता फ्लॅग तर 22 जुलैला घेतला, पण वंदे मातरम आणि हे सगळं जनगण मन हे सगळे जे आहेत 24 जानेवारी 1950 महत्त्वाचा दिवस होता आणि त्याच शेवटच्या अधिवेशनात सगळं पास करून घेतलं. चला भरपूर मोठे मोठे प्रश्न आहेत आणि करूया तरी पण, कारण इनडायरेक्टली एक्झामला ह्याच्यातलाच प्रश्नाचा रेप्लिका येणार. ज्या दिवशी एक्झामला येईल मी सांगतो की कंबाईनमध्ये 15 प्रश्न येतील, मी गॅरंटी देतो. 12 ते 12 प्रश्न आपल्याला PYQ मधनंच दिसतील. लिहून देतो मी बघून 12 प्रश्न बघू शकता. हे जे रेकॉर्डिंग आहे जेव्हा पेपर होईल 21 तारखेचा पण 4 तारखेचा, त्यावेळेला दाखवेल की 12 क्वेश्चन्स पॉलिटीचे PYQ बेस्ड असतील. हाच व्हिडिओ बघू शकता. नंतर रील्समध्ये मी टाकून हे करेल, कारण मला इतका अनुभव आहे परीक्षेचा की या ह्याच्यामधनंच काही ना काहीतरी येणार, काहीतरी नवीन प्रश्न आता राहिलेच नाहीत आयोगाकडे. पॉलिटीचेच फक्त 1000-1500 प्रश्न तर असं क्वेश्चन बँक देऊन टाकले आहे. मग त्याच्यातलेच रिपीटेड होणार थोडं इनडायरेक्ट वेमध्ये, म्हणून PYQ करणं गरजेचं आहे. चला, राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारात खालीलपैकी कोणत्या बाबी येतात, म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द गव्हर्नर कोणते अधिकार येतात. जेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात. म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर विचारलेत आपल्याला, अध्यादेश काढू शकतात काय. जेव्हा डिस्क्रिशनरी पॉवर विचारले ना, मग हे नाहीये, अध्यादेश नाही काढू शकत. जेव्हा डिस्क्रिशनरी पॉवरमध्ये येत नाही. जेव्हा बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याबाबत एकमत नसेल तेव्हा ते एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. यस. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात. यस. मंत्रिमंडळाने जर बहुमताचा पाठिंबा गमावल्यास त्यांच्या खात्री झाली तर ते मंत्री बरखास्त करू शकतात. कळलं. डिस्क्रिशनरी पॉवरमध्ये हे काढता येत नाही. अध्यादेश काढू 213 कलम 213 आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे तिथं, म्हणून तो डिस्क्रिशनरी पॉवरमध्ये येत नाही. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते. एन गोपाल अय्यंगर होते, मोहम्मद सदाउल्ला, सचिनानंद सिन्हा नव्हते ॲक्च्युली. अलाउद्दीन कृष्णस्वामी अय्यर होते. सचिनानंद सिन्हा नव्हते. सचिनानंद सिन्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे तत्कालीन अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. चला, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील डॅश हा महत्त्वाचा टप्पा आहे. द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1857, द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1999, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1936. असा 36-99चा तर ॲक्टच नव्हता, काउन्सिल ॲक्ट इथंच नव्हता, एकच राहिला ऑप्शन. आणि हाच बघू शकता महत्त्वाचा आहे, कारण रिप्रेझेंटेशन आपल्या म्हणजे मेंबर्स लोकांचं रिप्रेझेंटेशन वाढवण्यात आलं, म्हणून हा भरपूर महत्त्वाचा टप्पा होता. चला, हा ह्याच्यात 10वा प्रश्न आहे, म्हणजे हा सेटचा 10वा प्रश्न. राज्याच्या विधिमंडळाबाबत खालील विधाने विचारत घ्या. कोणतेही विधेयक विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते. काय विचारलंय, कोणते विधान. विधान म्हणजे स्टेट लेजिस्लेचरपैकी हे करायचं. आणि बरोबर, एनी बिल कॅन बी इंट्रोड्यूस इन एनी हाऊस ऑफ द लेजिस्लेचर, असं नाही आहे. घटना दुरुस्ती आणि हे मत फायनान्स जे बिल आहे ते लोकसभेत म्हणजे विधानसभेतच मांडता येतं. वित्त विधेयक ते तुम्ही विधान परिषदेत नाही मांडू शकत. सामान्य विधेयकबाबत दोन्ही सभागृहांमध्ये असहमती झाल्यास दोन्ही सभागृह संयुक्त बैठका विधानसभेला विधान परिषदेला नसतात.
ऑस्ट्रेलियाकडून आपण कन्सेप्ट घेतला ते फक्त लोकसभा आणि राज्यसभेला असतं. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये राज्यघटनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या राखीव जागांची तरतूद केलेली आहे, नाही केलेली. असं दोन्ही सभागृहात असं काही प्रकार नाहीये. सगळे स्टेटमेंट चुकीचे आहे, म्हणून एक पण नाही. चला, PSI 2021चा हे प्रश्नपत्रिका आजचे लास्टचे 10 प्रश्न. यस, कुठेतरी मोठा सेशन झालेला आहे, पण 100% गॅरंटी देतो 75-80 प्रश्न आपण या सेशनमध्ये सॉल्व्ह करतोय. मी कन्फर्म सांगतो 5 प्रश्न येतील याच्यातले, कारण पंचायत राज सॉल्व्ह केलं, पार्लमेंटवर सॉल्व्ह केलं, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज सॉल्व्ह केलं, म्युन्सिपाल्टीजवर सॉल्व्ह केलं, सुप्रीम कोर्टवर आलेत, काही काही विधानसभा विधान परिषदेवर पण प्रश्न होते, म्हणून ह्याच्यातले प्रश्न डायरेक्टली येऊ शकतात. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? राज्य संस्थेतील धर्म कायदा करण्याची मनाई असं नाही. राज्याला धर्म आहे, राज्य हे धार्मिकच्या विरोधात आहे, राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. फक्त कुठे आहे? येस, सोपा प्रश्न. चला नेक्स्ट. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कायद्याच्या अथवा तत्वविषयक प्रश्नांबाबत डॅश राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात. स्वतःहून राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर मूलभूत हक्कासंदर्भातील मुद्दा असेल तर देशाचा एकता व अखंडितता. हे परत एकदा आपण प्रश्न बघूया काय प्रकार आहे हा. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कायद्याच्या अथवा तत्वविषयक प्रश्नाबाबत डॅश राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात. जर राष्ट्रपतींनी तसा सल्ला मागितला तरच बघू शकता सल्ला देऊ शकतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. यस. नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 मधील विशेष तरतुदी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? 371 ABC नाही विचारले, फक्त 371 विचारले. लक्षात ठेवा 371 संबंधी कोणते आहे लक्षात ठेवा. 371 महाराष्ट्र, गोवा नाही, मणिपूर नाही, कर्नाटक नाही, महाराष्ट्र व गुजरात. फक्त म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 371. डॅशच्या इंडियन काउन्सिल ऍक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सेम बघा तिकडं पण आला प्रश्न आहे, STI ला आणि या PSI ला पण रिपीट झाला. मग डिरेक्टली आपल्याला माहिती आहे, मगाशीच सांगितलं 1861 चा ऍक्ट आहे. इम्पॉर्टंट लँडमार्क इन द कॉन्स्टिट्युशनल हिस्ट्री ऑफ इंडिया. झाला, हाच प्रश्न रिपीट होण्याचे चान्स आहेत. भारताचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार डॅशला आहे? पार्लमेंटला, संसदेला. यस, आहे का या ऑप्शन मध्ये? यस. किती बेसिक, म्हणजे PSI मध्ये ऑलरेडी त्या टायमाला बघू शकता CRPC ऍक्ट, IPC ऍक्ट, एव्हिडन्स ऍक्ट, बॉम्बे पोलीस ऍक्ट, म्हणजे महाराष्ट्र ते ऍक्ट होते, मायनर्स ऍक्ट होते 8-9. म्हणून हे बघू शकता असे जे पेपर होते जे इतिहास भूगोल तिथं सोपे यायचे. यस. नेक्स्ट. घटनात्मक सुधारणाबाबत विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरवले. डॅश गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची 3 झालेत ना, म्हणजे तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतरच कायदा करण्याचं ठरवलं. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेच्या अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? मूलभूत कर्तव्य नाही, मूलभूत हक, एकेरी नागरिकत्व, संसदीय अधिकार, हे सगळं ब्रिटनमधून घेतले. मूलभूत हक जे आहे फंडामेंटल राईट्स आपण डिरेक्टली अमेरिकाकडून उचललेले आहेत. येस. चला नेक्स्ट. समतेचा हक, स्वतंत्र हक आणि शोषणाविरोधाचा हक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक आपल्याला विचारलेला आहे. सार्वजनिक क्षेत्रात नोकरीची समान संधी म्हणजे समानतेचा हक. अचा 4 एकच ऑप्शनमध्ये 3. बाकीचे पण बघूया काय प्रकार आहेत. स्वतंत्र्याचा हक, जीवन आणि व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे संरक्षण. यस, परफेक्ट. शोषण विरोधाचा हक म्हणजे कारखान्यांमध्ये बालमजुरीस प्रतिबंध करणे, म्हणजे शोषण नाही झालं पाहिजे. आणि सांस्कृतिक म्हणजे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन व चालवण्याचा अधिकार, कारण शैक्षणिक दिले. शैक्षणिक सोपा प्रश्न होता, थोडा फिरवून विचारला. नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते? मॉर्लेमिंटो 1909, मॉन्टेग्यू जेस्टोम 1919, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, या भारत स्वातंत्र्य कायदा 47. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील जी अधिकार विभागणी करण्यात आली, सेंटर आणि स्टेटमध्ये जे अधिकार विभागणी करण्यात आली, इट इज मेन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. त्या अंतर्गतच बघू शकता बरीच कामं आणि हे सगळं बायफर्गेशन केलं. चला लास्ट प्रश्न आजच्या सेटमधला. राज्यपालांच्या कार्यकारी अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्या. राज्यपाल राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करतात. ना हायकोर्टचे जे जजेस असतात ते प्रेसिडेंट अपॉइंट करतात, कारण कॉलेजियम सिस्टम आहे आपल्या इथं. म्हणजे तर नसणार, हा वरील सर्व गेला, आपण गेला. राज्यपाल राज्यातील विद्यापीठांचा कुलगुरूची नियुक्ती करतो. यस, चान्सलर, व्हाईस चान्सलर लोकांचा.
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर राज्य मुख्यमंत्री. येस. राज्यपाल राज्याच्या महाधिवक्तेची नियुक्ती करतात. येस. ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. ब क ड. येस. सोपा प्रश्न होता हा पण. एक जर एलिमिनेट केलं तर सर्वच आपल्याला भेटत होतं. येस. 75 प्रश्न आपण केलेले आहेत आज. 75. लक्षात ठेवा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉलिटीचे. अशाच प्रकारे ना पॉलिटी आपण 75 केलेले आहेत. उद्याच्या ह्याच्या इकॉनॉमिक्स करायचे. त्याने इकॉनॉमिक्स असाच आहे. STI मेन्सला 50-55 प्रश्न आलेत. बाकीच्या ह्याच्यात पेपर नव्हते. पण तिकडे पण 50-60 प्रश्न येणार आहे. मग हे बघू शकता, हे जे PYQ आहे, हे PYQचं महत्त्व आहे. हा लेक्चर कोण पण बघत असेल, मला वाटते तुम्ही जर PYQ केलं नसेल तर तुम्ही घोडचूक करताय. खरंच सांगतोय. PYQचा रेप्लिका तुम्ही 21 तारखेलाच तुम्हाला कळेल आणि 4 जानेवारीला तुम्हाला कळेल की का एवढा सगळा अट्टास चालला एकाग्र अकॅडमीचा. आणि ते पण फ्रीमध्ये आम्ही सगळं प्रोव्हाइड करतोय. हे सगळं प्रश्नपत्रिका ॲक्च्युअली भेटत नाहीत कुठे साईटवर. भरपूर रिसर्च करून इकडून तिकडून सगळे आम्ही हे केलेले आहेत, डाउनलोड केलेले आहेत, कुठं स्वतःच PDF बनवलेले आहेत. म्हणून बघू शकता हा PYQ सिरीज आहे. जेव्हा जास्तीत जास्त बघू शकता तुम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे. कारण तुम्ही जर PYQ सेट घेतलं कुठल्याही पब्लिकेशनचं 21,000, 10,000 असे 12,000 प्रश्न तुम्ही एकत्र वाचणारच नाहीत. कारण तिकडं टॉपिक वाईज दिलेले आहेत. म्हणजे राज्यघटनेमधच्या फंडामेंटल राईट्स असेल, मूलभूत हक असेल, मग मूलभूत हकमधले किती प्रश्न आले आणि कुठे आले तसे दिलेत. पण PYQ कसं आहे, ते एकदम मिक्स ऑफ हे येतं पूर्ण. मिक्स ऑफ टॉपिक्स येतात. मिक्स ऑफ टॉपिक्स असल्यामुळे एक्झामला पण तोच रेप्लिक असतो. म्हणून PYQ असं करणं थोडंफार बेटर पडतं. आणि जर तुम्ही टॉपिक वाईज जर अभ्यास करता सुरुवातपासून, तर ते PYQ बुकमधनं बरं पडतं. जर परीक्षेचा एक रिव्हिजन झालं असेल, परीक्षेला तुम्ही अपडेट होताय, तर असले PYQ करणं कधी पण महत्त्वाचे असतं. म्हणूनच आज आपण इथंच थांबूया. पुढच्या लेक्चर बघू शकता उद्या आहे. उद्या इकॉनॉमिक्स घेऊन भेटू. तसेच ह्या सेटमध्ये सायन्सचं PYQ नाही. मग सायन्सचं कुठेतरी आपण थोडं 2015-16 मधले जे प्रश्न झालेत कंबाईन गट ब परीक्षाचे, परीक्षाचे जे असतील तिकडले आपण कंबाईनच्या PYQ करू. चला आज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.